हाय गाईज, आज बनवतो आपण ताकाची कढी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी इथे आधी आपण ताक घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे आपण घेतले खोबरं घेतले. जास्त तिखट नाही आहे. 4 मिरच्या आहेत, बारीक लसणाच्या पाकळ्या असल्यामुळे 7-8 आहे आणि जिरं आहे. हे आपण मिक्सरला लावून घेऊया आता. हा आपलं ताक खूप असं पातळ नाही आहे, पण त्यात पाणी येईल अजून खोबऱ्याचं. हा आपलं बारीक करून झालं खोबरं, हे याच्यात टाकून घेते. इथे आपण टाकून घेतलेलं. आता त्यात थोडंसं पाणी टाकूया आपण. आता आपण टाकतो थोडीशी हळद, बघू शकतो. हे एकत्र करायचं आहे ना. रावळ करते. हे बघा इथे तेल ठेवलं तापत. इथे तेल तापत ठेवलं. पण हे एकत्र करून घ्यायचं आपल्याला. तुपात गोल गोल फिरते. इथे आपण एकत्र करून घेतलेलं ह्याला. इथे तर आपण टाकूया त्यात मोहरी, तडतडेल आता ती. आता आपण त्यात टाकणार कढीपत्ता, हिंग, थोडंसं हिंग टाकलेलं आपण. आता आपण ती कढी ती एकत्र करून घेतलेली टाकतो, तो आपण त्यात टाकणार. फोडणीला घातलं सार किंवा कढी काही असू द्या, फोडणीला घातल्यापासून ढवळून घेतो, कारण आम्ही ह्याला उकळवत नाही आहेत. मोठी वाफ काढून घेतो, पण ती उतरवेपर्यंत ढवळूनच घेतो. थोडंसं मिडियम गॅस करते. थोडंसं टोपाचं पाणी घालायचं. त्यात आपण टाकणार चवीनुसार मीठ. ताक आपला खूप असं आंबट नाही आहे. आता त्यात थोडंसं गूळ टाकतोय आपण. आता आपण थोडंसं चाकून बघूया त्यात मीठ आणि गूळ व्यवस्थित पडले का. मस्तच झाले. भात आणि कढी आणि पियाला पण छान लागते ही. खूप
खूप अशी पातळ नाही केली. छान झाली. वरून आपण टाकूया त्यावर थोडीशी कोथिंबीर. कशी वाटते? मस्त. असे सतत तिला ढवळत राहायचं आपल्याला. हो हो, उकळणार ना पण मग ढवळत राहायला लागतं, नाही त्याला लगेच उकळी येते. झालं आपलं आता. झालं कढी. इथे आता आपली ताकाची कढी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. गॅस बंद करते. हे प्यायला पण छान लागते, भातावर पण छान लागते. आता गरम गरम भात आणि ताकाची कढी कढी असं रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. झटपट होणारी आहे. थँक्यू.